नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे. मराठी नूतन वर्षाचा आरंभ होणार आहे आणि त्यानिमित्त गोडधोड आपण काहीतरी करतो. तर दरवर्षी काय करायचं असा आपल्याला प्रश्न पडतो. म्हणून आज एक विस्मृतीत गेलेली पण पारंपरिक रेसिपी आज आपण बघणार आहोत. नाव आहे गव्हाची साटोरी. साटोरी हल्ली कोणी करत नाही. खूप जणांना, हल्लीच्या मुलींना वगैरे पण कदाचित माहिती नसेल. आता ही खव्याची साटोरी आहे ना, ती इतकी सुंदर लागते की तुम्ही जर एकदा करून खाल्ली आणि पहिला घास तुम्ही तोंडात टाकला तर जिभेवर टाकताच विरघळणारी अशी ही रेसिपी आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आणि मेजरमेंट मी दाखवले तिने. तर इतकी सुंदर होईल की सारखी सारखी तुम्हाला करावीशी वाटेल. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही खव्याची साटोरी पारंपरिक पण विस्मृतीत गेलेली रेसिपी न्यू जनरेशनसाठी सादर करते. चला तर आता पटकन बघूया आपण. हे बघा, आता आपल्याला खव्याच्या साटोऱ्या ज्या करायच्या आहेत तर वरच्या कव्हरसाठी आपण आधी पीठ भिजवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी ना 1 कप मैदा घेतला आहे मी इथे, अर्धा कप गव्हाचं पीठ आहे आणि अर्धा कप रवा आहे. ॲक्च्युली साटोरीसाठी मैदा आणि रवा हेच घेतात, पण आपल्याला थोडंसं हेल्दी पण करायचं आहे. सगळे लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, पण मैदा आवश्यकसुद्धा आहे साटोरीसाठी, कारण की ती 2 ते 3 दिवस टिकू शकते विदाऊट फ्रीज. तर त्याच्यामुळे आपल्याला मैदा वापरणं आवश्यक आहे. म्हणून आता आपण तिन्ही एकत्र करून पीठ भिजवून घेऊया. मैदा आणि गव्हाचं पीठ मी वेगवेगळं चाळून घेतलेलं आहे. आता आपण छान आधी मिक्स करूया. किंचित मीठ घालायचं आहे आणि मोहनासाठी इथे मी साजूक तुपाचाच वापर करते आहे. 3 टेबलस्पून मी साजूक तूप आहे ना, ते कडकडीत तापवून घेतलं आहे. ते आता याच्यावर घालायचं आहे. कडकडीत अशासाठी करून घेतलं आहे की खुसखुशीतपणा आपल्या साटोरीला आला पाहिजे आणि खूप मस्त खुसखुशीत बनतात याच्यानी साटोरी. आता हे तूप गरम असेल म्हणून मी आधी चमच्यानी मिक्स करून घेते. त्याच्यानंतर आपण मग हाताने मिक्स करून आणि सेमी सॉफ्ट डो बनवायचा आहे याचा. आणि दुधाने आपण हे पीठ भिजवणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. असा कण पिठाचा, तुपाचं जे मोहन आहे ना त्याला असा चोळला गेला पाहिजे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चोळून घेतलेलं आहे पिठाला पूर्ण व्यवस्थित छान मिक्स झालं आहे. आणि आता नीट व्यवस्थित झालं आहे की नाही तर एक आपला हातामध्ये ना मूठ अशी वळून मुटकासारखा करायचा आहे. जर तो तसाच राहिला तर समजायचं की आपलं मोहन जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे. आता आपण ना इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. कमी जास्त लागू शकतं. थोडं थोडं दूध घालून हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला. नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घेतलं आहे मी. बघा, हे असं थोडं थोडं दूध घालत आपण पीठ भिजवायचं आहे. हा पिठाचा गोळा मळून तयार आहे. 125 ml दूध होतं अंदाजे. आणि आता हे 1 टेबलस्पून अजून आता मी घालते आहे. असं काही परफेक्ट मेजरमेंट नाही, तुम्हाला अंदाज येईलच. सेमी सॉफ्ट डो बनवायचा आहे. मैदा आणि रवा आहे ते जरा शोषून घेईल, दूध ॲब्सॉर्ब करेल त्याच्यामुळे. आणि रवा फुलतो. 0 नंबरचा बारीक रवा घ्यायचा आहे. आणि याच्यासाठी तुमच्याकडे जर बारीक रवा अवेलेबल नसेल मिक्सरला फिरवून घ्या एकदा. हे आता झालं आहे माझं भिजवून. आणि आपण आता याला अर्धा ते 1 तास बाजूला ठेवून देणार आहोत. आणि ओला कपडा याच्यावर घालायचा आहे. मैदा असल्या कारणाने कोरडा नको पडायला. कमीत कमी तुम्हाला जर घाईची वेळ असेल ना तर अर्धा तास तरी कमीत कमी राहू द्यायला. हे आता झाकून बाजूला ठेवून घेऊया आणि नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया. हे बघा, इथे मी फ्राय पॅन तापवत ठेवलं होतं आणि 1.5 कप मावा आहे. विदाऊट साखरेचा मावा आहे हा. 150 ग्रॅम आहे वजनाने आणि कपाच्या मापाने 1.5 कप आहे. हा आतल्या सारणासाठीची आपली तयारी आहे. मावा किसून घेतला आहे मी आणि मंद गॅसवर आता थोडासा परतून घ्यायचा आहे एकजीव होण्यासाठी. आणि इथे आता सॉसपॅन, त्याच्यामध्ये हे साजूक तूप घालते. 1 टेबलस्पून आहे. आणि हा अर्धी वाटी बारीक रवा आहे, तो आपण तुपावर भाजून घेणार आहोत खमंग. गॅस मंदच ठेवायचा आहे, मोठा गॅस करायचा नाही आहे. रव्याचा रंग न बदलता पण छानपैकी भाजून घ्यायचा आहे आपल्याला. माव्याचा पण रंग बदलू न देता मंद गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटं, जास्त नाही. हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी व्हायला लागली ना. खूप परतला तर थंड झाल्यावर काय होईल, पुन्हा कडक होईल तो. एवढी बरोबर आहे कन्सिस्टन्सी. मी आता खालनं गॅस बंद करते आणि आपण थंड करून घेऊया. प्रत्येक कण फुलला पाहिजे. तूप जास्त घालायचं नाही आहे. 1च टेबलस्पून घातलं आहे मी अर्धी वाटी रव्यासाठी. परफेक्ट प्रमाण घेतलं ना साटोरीसाठी तर खूप छान खमंग खुसखुशीत अशा साटोऱ्या होतात.
आणि आदल्या दिवशी पण तुम्ही ना अर्धवट भाजून ठेवू शकता आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग तुम्ही तुपावर दोन्ही साईडनी परतून अगदी छानपैकी आयत्या वेळेला पाहुणे आल्यावर किंवा सणावारी आता. आणि खास ही आपली गुढीपाडव्याला गोड काय करायचं असा प्रत्येक वर्षी आपल्याला प्रश्न पडतो. एकच काय करायचं की श्रीखंड पण मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे. ड्रायफ्रूट श्रीखंड दाखवलं आहे, फ्रूट श्रीखंड दाखवलेलं आहे. तर यावर्षी काहीतरी नवीन म्हणून मग ही खव्याची साटोरी आपण कशी करायची ते बघतो आहोत आज. रवा पण भाजत आलेला आहे आणि आता या स्टेजला काय करायचं आहे, आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घेऊन 1 टेबलस्पून दूध घेतलं, ते घालायचं आहे. रव्याने दूध ॲब्सॉर्ब केलेलं आहे. अजून 1 टेबलस्पून घालते मी. अंदाज घेऊन आपल्याला दूध घालायचं आहे, असं प्रमाण असं नाही आहे. आता रवा तुमचा कसा 0 नंबरचा आहे, एकदम बारीक आहे का मीडियम बारीक आहे, त्याच्यावर ॲब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी असते रव्याची. आता इथे आपल्याला 2 टेबलस्पून दूध लागलेलं आहे आणि आता मी खालनं गॅस बंद करते आणि आपण हे थंड करून घेऊया. रवा थंड झाला आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. हा रवा पण आहे तो सुद्धा काढून घेते. सगळं एकत्र करायचं आहे आपल्याला मिश्रण आपल्या सारणाचं. टेबलस्पून खसखस आहे आणि 1 टेबलस्पून खोबरं मी बारीक किसणीवर किसून मिक्स करून घेतलं आणि भाजून घेतलेलं आहे थोडंसं खमंग तव्यावरच. आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेते आणि याची पूड करून आपण याच्यात घालणार आहोत. आणि इथेही पाऊण कप पिठी साखर आहे. साखर गोड किती तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे घ्या तुम्ही. आणि जर तुमचा मावा साखरेचा असेल तर साखर घालण्याची गरज नाही आहे, मग कमी घाला. हा माझा बिन साखरेचा मावा होता म्हणून साखर आपल्याला घालावी लागेल. खूप गोड पण नाही आणि जास्त गोड झालं ना तर आतमधनं बाहेर पण येतं मग पुरण साखर जास्त. आणि आता हे थंड झाल्यावर आपण घालतोय पिठी साखर, कारण गरम असताना घातलं तर पुन्हा मिश्रण पातळ होणार आपल्याला आणि साटोरीमधनं ते बाहेर येणार. हे बघा दोन्ही बारीक करून घेतलंय मी आणि आता याच्यात घालायचं आपण. खसखस वाटलेलं घालून घेतलंय आणि इथे वेलची पूड आहे चवीसाठी आणि जायफळ पूड आहे. खूप मस्त टेस्ट येते आणि सुगंध तर आत्ताच एकदा डबी उघडल्यावरच मस्त जायफळ आणि वेलचीचा सुगंध पसरला आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप कोरडं वाटलं तरच आपण 1 चमचा दूध घालणार आहोत. एकदम कोरडं पण नको आहे आपल्याला आणि गुळपोळीला जसं करतो ना आपण आतलं सारण तसंच. हे बघा फक्त व्यवस्थित जर रव्याच्या वगैरे गुठळ्या असतील माव्याच्या तर त्या सगळ्या मोडून घ्या आणि छान एकजीव करून घ्या. हातानेच होतं छान पटापट. हे बघा अशी कन्सिस्टन्सी बरोबर आहे आपली. हे बघा व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे मी. पाऊण तास झाला आहे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं. हे बघा आता परत एकदा छान मळून घ्यायचं आहे. फार घट्ट वाटलं ना तर थोडासा दुधाचा हात घेऊन मळायचं आहे. हे बघा आपल्याला इझिली लाटता येईल ना एवढं सैल असावं. हे बघा पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं एकदा छान थोडासा दुधाचा हात घेऊन. आणि मीडियम साईजचे आता सारख्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. खूप मोठी पण लाटायची नाही साटोरी आणि अगदी लहान पण नाही. या साईजचा गोळा केला आहे मी. हे असेच सगळे गोळे करून घेते एकसारख्या आकाराचे. 2 कपाच्या मापाने आपले हे सारख्या आकाराचे 6 गोळे झालेले आहेत. आता आपण लाटायला घेऊया. पडका घालूनच ठेवायचा. 1 गोळा काढून घ्यायचा आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे. बघा आपण लाटायला घेतोय आता. छान मळून घ्यायचं पुन्हा एकदा. आणि इथे मी ही तांदळाची पिठी घेतलेली आहे. गव्हाचं पीठ किंवा मैदा घ्यायचा नाही आहे. मैद्याने चिवटपणा येतो. तांदळाची पिठी अशासाठी की खुसखुशीत होईल आपली साटोरी. तुम्हाला हवं तर तुम्ही आपण पुरणपोळीला कशी पारी करतो ना मोदकाला वगैरे तशी पण करून घेऊ शकता. पण हे लाटून आपल्याला सोपं पडतं म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने दाखवते. आणि आता हे आपण खव्याचं जे सारण केलेलं आहे ते घालतोय. खूप पण घालू नका आणि अगदी कमी पण घालू नका. चव लागली पाहिजे. हे बघा आणि हे अशा प्रकारे जसं मोदकाचं कसं आपण करतो ना त्याप्रमाणेच करायचं आहे. जास्त कोरडं वाटलं ना तर दुधाचा आपण बोट लावायचं आहे. याच्यावरतीच दाबून टाकायचं असं आणि हे थोडंसं असं प्रेस करायचं. हलक्या हातानेच प्रेस करा व्यवस्थित सील करून, जेणेकरून जी हवा आतमध्ये गेली असेल ना ती बाहेर निघून जाईल. म्हणजे आपली साटोरी काय फुटणार नाही. आणि आतलं जे सारण आहे ना ते असं प्रेस करून घेतल्याने काय होतं शेवट कडेपर्यंत पसरलं जातं. गोळ्याच्या गोळ्या लाटायला घेतला ना तर मग काय होतं की लाटलं जातं आणि पुरणमध्ये सारणमध्येच राहतं. साईडला मग नुसतंच पीठ लागतं. मग ते चव चांगली लागत नाही. हे बघा
दाब देऊन लाटायचं नाही आहे, प्रेस खूप करायचं नाही, अगदी जेंटली प्रेस करायचं आहे आणि हलक्या हाताने लाटायची. सगळीकडनं अशी सारखी लाटून घ्यायची आहे. बघा आपलं सारण अजिबात बाहेर आलेलं नाही आहे आणि व्यवस्थित कडेपर्यंत तुम्ही बघू शकता इथे सारण पसरलेलं आहे व्यवस्थित. आणि जाडी बघा एवढी ठेवलेली आहे. आपण पराठा करतो ना तसंच, एकदम पातळ सुद्धा लाटायचं नाही, नाहीतर भाजताना सारण बाहेर येऊ शकतं. हे बघा माझ्या 3 साटोऱ्या लाटून झाल्या आहेत. मी थोड्या मोठ्या लाटल्यात, तुम्हाला छोट्या पाहिजे असतील तर छोटे गोळे करून घ्या. आणि आता आपण हे नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया. हे बघा हा नॉनस्टिक तवा आहे. मी आधीच सिम गॅसवर तापवायला ठेवून दिला होता आणि आता मंद गॅसवरच आपण खरपूस भाजून घेऊया. आधी कोरडीच भाजून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपण तूप सोडून भाजू शकतो, साजूक तूप. साजूक तूपच घालायचं पण साटोरीला. इथे कुठेही आपण डालडा वगैरे वापरलं नाही आहे, वनस्पती तूप नाही वापरलं आहे, कारण साजूक तुपाची जी मजा आहे ना ती औरच आहे. आणि साटोरी आपली खूपच छान, इतकी खमंग खुसखुशीत, फारच सुंदर होते. तुम्ही नक्की या गुढीपाडव्याला ट्राय करून बघा ही साटोरी माझ्या पद्धतीने. फारच सुंदर होते ही. गॅस मात्र अजिबात मोठा करायचा नाही, कारण मावा आहे आतमध्ये, तर तो मग विरघळायला लागेल आणि सगळं सारण आपलं बाहेर येऊ शकतं. आणि ही वरनंसुद्धा आपलं कवर आहे ना ते खुसखुशीत झालं पाहिजे. ते मंद गॅसवर भाजल्यानेच खुसखुशीत होणार आहे ही साटोरी आपली. फुगे दिसायला लागलेत. मी आता या स्टेजला ही उलटून घेते. खूप अगदी लाल डाग पडेपर्यंत भाजायची नाही आहे, पण व्यवस्थितच भाजायची आहे, कारण मैदा आहे त्याच्यामुळे तो कच्चा राहायला नाही पाहिजे. 1 मिनिट लागलं मला याला उलटायला. वेळ लागेल पण पेशन्स ठेवा. मंद गॅसवरच भाजा ही, तरच छान खुसखुशीत होईल आणि सारण बाहेर नाही येणार. ही महत्त्वाची टीप आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल की काय सारखं सारखं सांगते, पण अतिशय महत्त्वाची टीप आहे. तुम्हाला जर साटोरी खमंग आणि खुसखुशीत व्हायला हवी असेल तर ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा आणि या पद्धतीने साटोरी करून बघा, खूप सुंदर होईल. हे बघा छान गुलाबीसर रंगावर ही खरपूस भाजली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. या स्टेजला आपण आता तूप घालतो आहोत. एवढी खरपूस भाजल्यानंतर आपण तूप घालतोय. आधीच तूप घालू नका कच्ची असताना, नाहीतर मग ती खरपूस होणार नाही. हे बघा हे अशा प्रकारे पसरवून घ्या. आता साईड उलटते मी. बघितलं किती सुंदर रंग आलाय तो. तर दुसऱ्या साईडनी पण तूप घालायचं आहे छान. या साटोऱ्या तुम्ही आदल्या दिवशी पण करून ठेवू शकता. मगाशी मी म्हटलं तसं की अर्ध्याच भाजून घ्यायच्या आणि मग अगदी अजिबात डाग नाही पडणार अशा भाजून घ्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही तुपावर अशा प्रकारे भाजून घेऊ शकता. ही बघा झाली ना मस्त खुसखुशीत. दिसतेच आहे ना खुसखुशीत. खूप मस्त आणि सुगंध पसरला आहे माव्याचा, वेलची, जायफळ. खूपच सुवास दरवळतोय माझ्या घरामध्ये आणि मला असं झालंय की मी कधी खाते. आपल्या गरमागरम साटोऱ्या खव्याच्या रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी आणि खूप मस्त अगदी घमघमाट सुटलेला आहे. लोणकळं तूप आहे, माझं घरचं केलेलंच आहे. मी अशा प्रसंगासाठी खास राखून ठेवते. सणावारी साजूक तूपच वापरते मी, घरचं केलेलं असतं ते. त्याच्यामुळे मस्त सुवास दरवळतोय आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. तुमच्या पण सुटलं असेल ना तर चला पटकन तयारीला लागा. गुढीपाडवा जवळच आलेला आहे आणि पटकन तुम्ही या खव्याच्या साटोऱ्या करून बघा आणि तुमच्या साटोऱ्या कशा झाल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझा हा पहिलाच व्हिडिओ बघत असाल, चॅनलवर नवीन असाल आणि थोडी जरी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान खात राहा. गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय.